नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरित दीप्तीच्या आजच्या सार्वजनिक गणपतीच्या या तिसऱ्या भागात मनापासून स्वागत करते। मागच्या भागात आपण लालबाग, परळ व काळा चौकीमधील गणपती बघितले होते। तर ह्या भागात आपण खेतवाडी, डोंगरी आणि कुंभारवाडा येथील गणपती मंडळांना भेट देणार आहोत। खेतवाडी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उंच मूर्त्या आणि इथील सुंदर देखावे। आणि इथली अजून एक खासियत म्हणजे इथल्या प्रत्येक 14 गल्ल्यांमध्ये त्यांची 14 गणपती मंडळ आहेत। चला तर मग आजच्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया। खेतवाडीला जाण्यासाठी सँडस रोडला उतरावं लागतं, तर तिथे स्टेशनच्या बाजूलाच विराजमान आहे डोंगरीचा राजा। यंदा मंडळाचं 87वं वर्ष असून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा देखावा बघायला मिळतो आणि मूर्ती साकारली आहे सिद्धेश दिघोळे यांनी। आत्ता आपण आलो आहोत खेतवाडी दुसरी व तिसरी गल्लीमधील खेतवाडीच्या विघ्नहर्त्याला। यंदा मंडळाचं 89वं वर्ष असून ही मूर्ती साकारली आहे सिद्धेश दिघोळे यांनी। गणपती बाप्पा खेतवाडी चौथी गल्लीमधील इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा। मंडळाचं 55वं वर्ष असून मूर्ती साकारली आहे आकाश कटारिया यांनी। खेतवाडी पाचवी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा गणाधीश। मंडळाचं 42वं वर्ष असून महादेव आणि पार्वती ह्या दोन्ही रूपातील ही मूर्ती साकारली आहे कुणाल दिगाणकर यांनी। खेतवाडी 6वी गल्लीमधील मुंबईचा सम्राट। मंडळाचं 66वं वर्ष असून इथे तिरुपती मंदिराचा देखावा पाहायला मिळतो आणि ही मूर्ती साकारली आहे सिद्धेश दिघोळे यांनी। खेतवाडीचा सुखकर्ता तिसरी क्रॉस लेन। यंदा मंडळाचं 58वं वर्ष असून विठ्ठल आणि रुक्मिणी या दोन्ही रूपातील ही मूर्ती 36 फूट उंच आहे आणि ही साकारली आहे सुनील वराटकर यांनी। आत्ता आपण आलो आहोत कुंभारवाड्यामधील 5व्या सार्वजनिक मंडळ म्हणजेच कुंभारवाड्याचा सुखकर्ता। मंडळाचं 46वं वर्ष असून मूर्ती साकारली आहे सतीश वाळीवडेकर यांनी। तिसरा कुंभारवाडा सार्वजनिक मंडळ म्हणजेच कुंभारवाड्याचा गणराज। मंडळाचं 43वं वर्ष असून मूर्ती साकारली आहे राजन झाड यांनी। पहिला कुंभारवाडा म्हणजेच गोलदेऊळचा राजा। गोलदेऊळ मंदिराच्या समोरच्या गल्लीतच आहे। मंडळाचं 67वं वर्ष असून मूर्ती साकारली आहे राजू शिंदे यांनी। दक्षिण मुंबईचा माझा गणपती। गोलदेऊळ इथेच कापड गल्लीत आहे हे मंडळ। यंदा त्यांचं 66वं वर्ष असून टिश्यू पेपरपासून बनवलेली ही भव्य मूर्ती साकारली आहे दिगंबर मयेकर आणि राजेश दिगंबर मयेकर यांनी।
तर आत्ता आपलं खेतवाडी, कुंभारवाडा आणि डोंगरीमधील गणपती मंडळाचं दर्शन झालं आहे. मला एक मुद्दा इथे सांगायला आवडेल तुम्हाला की खेतवाडीमध्ये खूप गर्दी आहे गणपतीला. जर तुम्हाला इथे यायचंच झालं तर तुम्ही सकाळी या दर्शनासाठी, किंवा जर तुम्ही संध्याकाळी आलात तर इथे तुम्ही पास घेऊन VIP दर्शन घेऊ शकता, कारण रांग भरपूर असते. पण इथली पासेसचे जे प्राइस रेंज आहे ते 50 किंवा 100 असे आहेत. मी फक्त 3 ते 4 मंडळांचं दर्शन घेतली. त्याच्यानंतर मी कुंभारवाड्याची इथे आली आहे. इथे जास्ती गर्दी नाहीये, त्यामुळे इथे तुम्हाला लगेच दर्शन होतं. आणि इथल्या गणपती मूर्तींबद्दल सांगायचं झालं तर तुमची मान दुखेल, कारण इतके उंच आणि मोठे आहेत गणपती, तुम्हाला लिटरली असं बघावं लागतं. तर तुम्ही नक्की इथले गणपती बघायला. तर हा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमधून नक्की कळवा. ही गणपती मंडळाची सिरीज मी इथेच थांबवते. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करता. तोपर्यंत काळजी घ्या.